रामनवमी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी। आज रामनवमीच्या निमित्ताने नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याने रामनवमीच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष आरास करण्यात आली आहे। झेंडूच्या फुलांचं तोरण, मंदिराच्या बाहेर खास रांगोळी, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। राम जन्म सोहळ्याची तयारी देखील काळाराम मंदिरात सुरू झालेली आहे। रामनामाचा जप करत आलेले भाविक मंदिर परिसरात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रचंड मोठी गर्दी आज रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी झाली आहे। प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून भाविक आज नाशिकला आले। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 12 जानेवारी रोजी या ठिकाणी पूजन करून गेले। संकल्प पूजन आपण त्यांना सांगितलं। या ठिकाणी स्वच्छता अभियानाचा संदेश दिल्यानंतर नाशिकच्या काळारामाला खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची दर्शनाची रीघ वाढली आहे। परंतु प्रत्येक भाविकाला अवघ्या 10 मिनिटात दर्शन होईल अशी व्यवस्था विश्वस्त मंडळ आणि पुजारी परिवारातर्फे करण्यात आलेली आहे। त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय आनंद आहे की रांगेमध्ये खूप वेळ उभं राहता येत नाही। आज सकाळी 5 वाजता या ठिकाणी काकडा आरती संपन्न झाली। आता प्रभू रामचंद्रांची महापूजा नुकतीच संपलेली आहे आणि अत्यंत बहुमोल असे अलंकार वस्त्र हे प्रभू रामचंद्रांना नेसून दुपारी 12 वाजता या ठिकाणी रामजन्म होईल। आणि पंजेरीचा जो प्रसाद आहे, नाशिकची जी पंजेरी अतिशय प्रसिद्ध आहे, त्या पंजेरीचा प्रसाद या ठिकाणी रामचंद्रांना अर्पण करून प्रत्येक भाविकांना तो प्रसाद दिला जातो। संध्याकाळी 7 वाजता अन्नकोट महाआरती जी फक्त वर्षात रामनवमीच्या दिवशीच होते, याला साधारणतः 250 ताटं नैवेद्याला असतात। त्यामध्ये शेव, चकली, चिवड्यापासून तर करंजापासून जेवढे आपूप अनारसे, जसं आपण दिवाळीला फराळाचं करतो तसं अत्यंत सुंदररित्या आमच्या सगळ्या महिला पारंपरिक दागिने घालून महावस्त्र पट्टवस्त्र नेसून सुमारे 250 ताटं हे प्रभू रामचंद्रांच्या पुढे नैवेद्याकरता ठेवतात आणि उत्सवाचे मानकरी राघवेंद्रबुवा पुजारी हे आज त्या आरतीचं संपूर्ण नियोजन आयोजन करतील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक।